चांगलं चालू होतं नुसतं बोलूच तर त्यांनी पण फोन केलाय लय शहाणा जावाय आपला असले लगेच सांगितलंय असं तसं तसं असं विचारलं म्हणून काय झालं माहिती नाही म्हणून माणूस विचारतो माहिती घेत आज घालू नाही तर उद्या घालू काय तर बोलत लगेच तू बी शहाणी आणि तुझ्या आई बाप बी शहाणी टेंबा घेऊन ते आता पेटव चाल तसं टेंबा घेऊन पेर चाल जरा तरी कळाय चल चल तुझ्याकडे एक काम आहे राहू की तुला डोळ्याचं चल इकडे काय झालंय काय तुला सारखं उठलं सुटलं एकच काम आहे बाकी काय काम बघायचं आहे का नाही काय झालंय काय बस तिथे काय झालंय मला तुला धुऊ द्यावं खाली बस काय झालं ढकला ढकला तसं करते काय झालं आता तू फिरून आहे ते चाली आली का तुला गोड बोलून सगळं करून बैल पण तू काय सुधारत नाही मी काय करावं लागेल मग काय केलं काय केलं म्हणजे आता मी काय बोलले का माझं माझं काम चालू आहे काय म्हणले तुम्हाला मी पर ते टायमाला तुझं ऐकून घे मेरी कामा नाही तुला लास्ट बार सांगतोय मी काय केलं तुम्हाला आता काय बोलली का काय म्हणली माझं माझं काम चालू आहे माझ्या कामात आहे मी तुम्हाला काय एका शब्दानंतर बोलले का वाईट वागा काय का म्हणली मी काय काय चुकलं माझ्याकडं आता तू तुझ्या आईला आणि बापाला काय सांगितले सांग मला काय आवडतील माझ्या आई बापाकडे जाता आता काहीच नाही ना त्यांचाच फोन आलता मला काय माहिती तू त्यांच्या संग बोलली नाही बोलली मला काय 4 डोळं नाही तर मला 2 डोळ्यानं पुढलं दिसतंय मागलं दिसत नाही काय तू काय त्यांना म्हणली त्यांनी मला फोन करून सांगितलं का माझ्या पोरीला ताप देताय मी काय स्वतः द्यायचं आणि तिचं काय बोलली ना मला श्वास घालायची त्या म्हणलं एवढंच बोलली होती दुसरं काय म्हणलं नाही त्यांना मग तू ताप देते नाही तर करते काय सांग की अरे सुखासुखी जरा तर 4 दिवस महिना 15 दिवस जाऊ दे की जरा 2 पैसे जवळ येईल लगेच सरळ सरळ लगी बापाला म्हणते की बाबा काय बघा ना सवासनी घालायची आहे आणि फटाफट तुझ्या जवळ भांडवल नाही तू निर्णय कसं घेते बाबा तुझं असं काय बोलली नाही मी बाबा म्हणले नाही म्हणजे काही एक शब्द तुझ्या जागी केला नाही मी फक्त पप्पाला तर काहीच बोलली नाही आईलाच म्हणलं होतं ती सवासनी कधी घालायची असल्या कसं ती माहित नाही ती विचारत होती डायरेक्ट घालायचेच आहे ते आज उद्या असं विषयच नाही काय बोलली पण नाही काय मी आज घालायचे उद्या कुठं जरी आता साधं घर सोडलं तर घर सोडून बाहेर जाताना बी 4 पैसे जवळ लागते तर बसतं का नाही डोक्यात तुझं काय डोकं आहे का हाय काय तू माणसाला असं वर काढायचं नियोजन करते का डबरं पाडून पुरायचं नियोजन करते काय नेमकं तुमच्या पाया पडू गाव मी काहीच तुम्हाला वाईट बोलली नाही वर कालच्या नातं चांगलं आहे म्हणून सुद्धा माझ्या कामात आहे मी एक शब्द तुम्हाला मी बोलली नाही बघ तू लगेच तातडीने निर्णय असं लगेच कसं घेते तुला मी काय सांगितलं होतं सण सुरू होती जरा आपलं थांगे तेरायला लागू दे रोप पिप लावल्यावर परत सवासनीचं बघू मोटर बिटर टाकल्यावर अजून त्यात पाणी किती चालतंय बघितलं नाही मोटर टाकली नाही तर तुला सवासनी घालायला येते आणि लगेच तुझा काय गडबड का हे काय थांबू नका गडबड करा पटकन सवासनी घालून घ्या आणि परत मोटर टाकू आधी सवासनी घालायची मग मोटर टाकू मोटर टाकूनच सवासनी घालते ती येड्याने कसं करताय बोलताय तुझ्यातलीच बोलते ती मी नाही येडे का बोलत तुमचं हे सगळं फॅमिली तू खाली बस नाही दिन फल पाडी दे हाय का आता काय तुम्ही बघा असं येड्याने करता परत माझा मी उलटा फिरतो बघा मी जरा उलटा फिरतो तर घे पत्र्याला धडका तू कशा पैसा कसा काय माझं डोकं आलेलं काय तुझ्या आईला तुझी म्हणायची गरज होती की बाबा वरच्या सवत निघालायची येते बघितलं असतं ना जेव्हा मोटर टाकायची तेव्हा अरे मोटरला पैसे नाही तर मेंदू चालला नाही दररोज लोक येत फिरून व्हायचा घालाय 10 रुपये असले दिवसात कोण देणार पाऊस पाणी पडना आणि लगेच सवासनीच घालायचे येते कशाने घालायचे येते किती येते पैसे तुझ्या पैसे किती येते आता कशाला तोंड दडवून पळते बस की सांग की उलट नाही मुसकाडीत वाजविणे तू मजा करू नको गोडी तर राहिलं की असली नाटकं करते काय हळूच पण घ्या सोडते काय काय केलं नाही मग कशाला तुझ्या आईला तू म्हणली तशी काय नाही म्हणजे गप बस इथं आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर नाही तर एका अशी जी हानिंगा नाही दाट देखील पाडी नुसतं म्हणलं होतं सवासनी कसे घालते ती गाय एवढंच बोलली होती तर म्हणायची काय गरज होती आता घालायचे होते विचारलं म्हणून माणूस माहिती आता नसतं तर तुझा मायबाईचा कार्यक्रम झालाय त्या सवासनी दुधाई सवासनी कमी खर्च झाला त्याला पैसे गेलं का नाही तर असे काय तू एकदम करोडपती पैसे ढीग लागला तुझ्याकडले की एक वर एक काम काढते तुझ्या पाया पडती मी चुकलं माझ्याकडं कशाला बोलली विचारलं नुसतं बोलले तिला काय काय करावं लागतं काय काय नाही राहते तू फोन लाव की नाही विचार कधी घालायचे त्यांनी विचारलंय का नाही ते तू कशाला असले खोटं बोलते कशाला बोलते जाऊ दे मग तू चुका करायची आणि जाऊ दे मला म्हणायची काय कशा पाय काय नुसतं तेवढं विचारलं म्हणून एवढं बीपी वाढायची काय गरज आहे एवढा बीपी काय
टाळकीची केस चालली तना तना अगं करून. तू आहे की घालवायला तू सुखानं मला जगू द्यायची आहे का जगू दिलंय का आजपर्यंत तर जगू दिले इथनं पुढे तर जगू द्यायची आहे का नीट राहायचं असलं राहा नाहीतर मी एखादा वाईट निर्णय घेईल त्यात माझं चांगलं होईल नाही कशाचं वाईट निर्णय हा. घेणार आणि चांगलं होणार आहे तुमचं. मग शेवटी सोडून देणार आहे सोडचिटीच पाहिजे मग वाईट निर्णय माझा त्यात माझं चांगलं होईल गोडीत राहिलो गोडीत आता लेकरांचं तसं होतं म्हणून ऐकलं की काय नाही एक वर एक हात धुनी यायला लागली तू त्यांना नसतं विचारलं त्यांनी मला सांगितलं असतं करा 4 दिवसात जुळणी 1 दिवस चांगला बघा आणि लगेच घाला सवय या महिन्यातच चालतंय का तू म्हणली शेवटी बोलते ती बाया नाद लावू नका नाद नाद किती लाव चालवणार झालं की जेवढं तेवढं कशाच जेवढे तेवढं जावा उद्या सण सुद्धा टाळगुळ घेऊन या जावा घाऊ म्हणा नका मला सण करायचा नाही उद्या वड सावित्रीची पौर्णिमा आहे. आणि त्या पौर्णिमेला मला काय उपयोग आहे डाळ गोळ द्यायला आंब हे आणावं लागते तुझं. खावा जावा आणा करा आणि खावा मला मागू बी नका मी आणत बी नाही आणि मला बोलू पण नको तुला जसं नाचायचं तू नाच माझ्या पाया पडू नको माझ्याकरता उपास तर धरू नको धरणार कशाला सात जन्म नव्हा हा. जेव्हा जेव्हा जन्म घेईल तेव्हा तेव्हा तुम्हालाच मागेल. असा पिळून काढायला काय हवाय बरोबर आहे असं पिळून काढायला हा? तुम्हाला मागेल. एकदा मेल्यावर पिळशील कोणाला मी पण मरणार मी पण तिथे राहणार आहे. हा? मी काय अमर आहे काय मग कशाला एवढं माग झंझट लावती कशात तुमच्या मागे झंझट लावलं काय तुम्हाला कशाला त्रास तू- दिलं कशाला नुसतं तू विचारलं एका मला खर्चात काय? रिकाम तर दुसरं खर्च लगे डबर गं पाडते बसा कशा बाया, पाहिजे नको टेन्शन देऊ नका. तो विचारलं नाही त्यांना सांगितलंय नाही काय ती म्हणते ती 4 दिवसातलं ही धरा ही आमुषच्या आतली तारीख एका धरण करून सांगितलं. टाकू. बडा 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 कारण ह्या बडा महिन्यात बस वशाट खात नाही काय बस नाही बस बस हं? लय झालं ग बाई बस लय बस वाढ. बस किती बोल चला टेंबा घेऊन फिरू नको अहो, नाही टेंबा ते घेतला सांगतोय एकदा त्या टेंब्यावर जर पाणी ओतून इजवलं ना परत टेंबा आयुष्यभर पेटायचं नाही एवढं ध्यानात घेतो 3-3दा मला बोलायला लावू नको माझी संचित आहे तोपर्यंत मी ग बसतोय एकदा परत माझी दुटी चालू झाली ना मग मला आगे पिचे माग मोर कोण दिसत नाही मोठा बारका सगळी माझ्या पैसे सारखी ती परत परत म्हणायचं आहे तुम्ही जाणतेची किंमत ठेवत नाही नेत्याला असं बोलता मला कळत नाही बरडा हा, बडा बडा बरडा. बडा बडा किती ग बसा म्हणतात तर तिथून ग तिथून बसा जेवताय ग बसा ग बसा म्हणते ना अरे माणसानं चांगलं लागलं म्हणून तेवढं 2 घास खावं होतं वापरापर्यंत वगाळ येऊ देऊनी अशा लय वाईट असती चांगली नसती अशा अनवट पौर्णिमेच्या साड्या पाहिजे मला काय देता काय दिलं मला तुम्ही? जुन्या बोचक्यातली घे नेस आता तर कशाला तुला द्यायचंय काय लय दिलं इस्टेट तुम्ही धन दौलत डाग डागेना नुसती लव लव करायला लागली डागानं मग तुझ्या बापाला म्हणायचं ना गरीबाच्या घरी देऊ नको बाबा मला सावकाराच्या घरी दे तिथं सगळी इच्छा पूर्ण होते त्या कशाला असले टोंगणा हाणायचं मग कस तर चांगलं चालू होतं नुसतं बोलूच तर त्यांनी पण फोन केलाय लय शाना जावाय आपला असले लगेच सांगितलंय असं तसं तसं ना असं विचारलं म्हणून काय झालं माहिती नाही म्हणून माणूस विचारतो माहिती घेत आज घालू नाही तर उद्या घालू काय तर बोलत लगेच अगं तू बी शहाणी आणि तुझ्या आई बाप बी शहाणी टेंबा घेऊन ते आता पेटव चाल तसं टेंबा घेऊन फिर चाल जरा तरी कळाय पाहिलं तर काय आपली परिस्थिती काय आहे आपण करतोय काय तुम्ही मला सारखं परिस्थिती नेमकं तुम्हाला झालंय काय हा? तुम्ही चांगलं तर बोलतच नाही काय तुम्ही लगे आज बाजार आणला होय बाया म्हणायला लगेच घातलं असं काय आहे का आता काल माणसाला माहित- बाजार आणलं तेव्हा खाल्ला आता उद्या बाजार आणलं गेली की म्हणणार हा उद्याच घालायचे ते बस हा बस घ्या टेंबाना असा फिरवा जावा तुमची कामच ती आहे ती घराबाराने याड लावलं कुठलं करून कुठलं